हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. घरातला सगळा पसारा आवरला की घुसले बकराईत. सकाळी उठलं की घुसले बकराईत. फक्त एवढंच काम उरलं आता मला बंद्या उन्हाळ्याचा. आणि आज काही एवढा दांगडो नाही घरादारात, कारण की आज बकरायले चाराच नव्हता. आज सकाळी आणला पिला पालायले चारा, कारण की यायचे पोट लय असे हप्प झाले होते. म्हणजे मोठ्या बकरीत लहान तिला चरू नाहीत देत, बकऱ्या मारतात त्याले. अतिच तर घरी दांगडो करतात हे एकमेकाच्या चाऱ्यासाठी. आणि दादानं चालवलं आमच्या लंगडू महाराजले कुठं रस्त्याला चारा नाही वाटते. हिरवा हाय तर खरी, पण टाकून नाही राहिले. तो चारा काही कामाचा नाही वाटले, तो काही खात नाही. चारा दाखवते तुम्हाला. हाय चाराच्या घरी हा सकाळीच आणला चारा बकऱ्यासाठी, तूर कापून. आणि यायला झाली आता जायची घाई. दादाची बॉटल विटल पाणी सगळं भरून ठेवायला आहे, तयारी व्हायला आहे. फक्त आता बकऱ्या सोडायचीच देर आहे. आणि म्या आणून ठेवले सगळे भांडे पायऱ्यावर घाशासाठी. कोणाचा तिले बांधाच लागते आता. तिच्या मांग पळालं की दूर पाहिजे ते. आणि आमच्या आईचं चालू आहे आराम. उन्हात दिवसभर उन्हात झोपते आणि रात्री मग तापते. तिला कितीही सांगलं तरी ते उन्हातच झोपते. आणि चुलीत पडला आज इजान. मी बी जाऊ लावणार नाही. सगळ्याच्या आंघोळा झाल्या, फक्त आता आईले पाणी ठेवावं लागी. आणि दादाची गडबड आहे पिलं बांधायची, कारण की ते पळतात बाहेर. आज तर आमचं गैलं गुंगलं बी बोकडं पाणी पिलं बाबा. लागलं चारा पाण्यावर सुती पाती. दादाला किती दिवसचं म्हटलं त्याला वावरात नाही घरी सारं खंगारलं होतं. ते घरी ठेवून मेलं असतं, पण दिलं म्या सोडून जबरदस्तीनं, तर जमलं काम. चला मग आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून देतो. काय 8 दिवसानं एक बार येतात, द्या पैसे करता ना. केळं घेऊन येता फक्त. हा केळाशिवाय दुसरं काहीच नाही आलं. भरेल आहे कॅरेट. नाही हो सोनाबाई एक नंबर केळा आहे. घ्या ना मग. माझी त्या मोबाईलची कृपा. बुड्याच्या घरी 5 एकर वावर आहे भाऊ. अरे केळावाले बुड्याच्या घरी 5.5 एकर वावर आहे. पैसा नाही म्हणते. चला, हे साऱ्या रिकाम्या गोष्टी आहे. बुड्याला नाही बायको, बुड्याला पाहिजे बायको. कोण आणून देईन आता. तिचा जसा जीव चालला ओढला आणि तिला कोणी सोडून नाही राहिला. घरातले ढोरं वाचले गेल्यावर मला जीव नाही लागत. काय करू मी? भांडे घासू का, झाडून काढू का, बैलाले पाणी पाजू का, पाणी भरू. आमच्या बाईनं मस्त 8 दिवस काही खाल्ला नाही, बिमारी. आता मस्त लोटांगण घेऊ राहिली उन्हात. पाणी भरून घेतो आता. पहिले बैलाले चारा टाकला दादाने सकाळी. कपडे लत्ते सारंच राहिला अजून. भांडायचा घराला पडला पायऱ्यावर. कपडे भिजू घातले ना, आता भरवायली पाणी. झाडझूड करावं लागतं सगळं घरादाराची. अतून ततून आंघोळ धुवून काहीच फायदा नाही सकाळी. यासाठी मीच आंघोळ करत नाही सकाळी. पण सकाळी आंघोळ केली की एकदम फ्रेश वाटते. कामं जसे पटापट होतात, पाहू आता मग कामं पटापट होतात की नाही. काय समजत नाही. हे गवत कोणचं आहे बाई? खाताय का हा बाई? देऊ का सारा टाकून? मग सारच देतो आता. एवढा टाकून बार काही टाकत नाही. हे आज इकडेच टाकून देतो. माझ्या पिला आले की खातात. हे त्याने ही जापकन माहीत झाली आता. ते हिरीवरती काळ्या कुड्या खायसाठी जातात. हो हा की पैये देता. हिरीवर नाही गेले पाहिजे की झालं.
थांबत नाही. चला मग घेतो आता आथून तथून सगळी झाडझूड करून. पहिले बांधतो तोंडाले, कारण की लय असा बारीक गागरा उडते. तिलायला पहिले अंदाज घेते तोंडाला बांधून. तिलायले पहिले अंदर घेऊ. हो खेळू दे ना जरासं त्याले बी. नाही झपका झापका देते कोणीच नाही बघल्लीत. नसू दे ना. नाही तोंडाले मग बांध. पहिले पिलं अंदर घे. आता पिलं कुकडे गेलं. पिलं तर डायरेक्ट हिरीच्याच मार्गावर जातात. म्हणजे यायले मरण आलं वाटते. गल्ली एकदम सगळी सामसूम आहे. आणि शेण काय नाही आज. फरक झाडूनच घ्यावं लागते. मस्त अशी थंडीगार हवा सुटली. चला घरा. हा घरा. आणि ही अथी आहे आमची. याच्यावर फक्त लाकडाच टाकेलात, बाकी तसंच आहे सगळं. चला घरा. चला चला. हा घरा. हा घरा. हिरव्या जायला पाहिजे फक्त द्यायले. हे असा गेट बंद केला की मग आपस आवारात उड्या मारत राहतात त्या. मी घेतो आता झाडझूड करून. मी काय म्हणतो, तो बैल चारा नाही खवडायला ना का? तो चारा हात नाही वाटते राहिलो. पाणी नाही पाजलं अजून. बकेट भरून ठेवली मी. आणलं चारा असतं पाणी. आता भांडे घासल्याशिवाय नाही पाजत बाई पाणी त्याला. आले पडला भांड्याचा पसारा. 1:30 वाजले ना. अर्धा घंटा तर मग हेच करते. कपडे धुवून भांडे घासा. त्यानं खाणं असं बसल्या बसल्या तर किती पाणी येते. हा मी वांगच केलं बाई. नव्हतं ना दुसरं भाजीले. शेंगा होत्या पण मग दाणे मी आणलं. रात्री काढतो तर काही काढले नाही. मग वांगच केलं. पांढरा का? पांढरा भात टाकतो बाई. एवढे भांडे घासले की पसारा आवरला. बकऱ्याले पाणी भरून ठेवलं संध्याकाळच्याले. आणि कपडे धुणं झाले. पहिले पाणी भरलं होतं बैलासाठी बी. सगळं भांडे कुंडे घासून घेतले त्या पाण्यानं. आणि आता डबल पाणी भरून ठेवलं. आता फक्त कपडे वाहू घालायचे राहिले. आणि राहिला बैलाले पाणी पाजायचं. आता कपडे राहू देतो पहिले वाहू घालायचे. पहिले घेतो बैलाले पाणी पाजून, कारण की तो खाऊन नाही राहिला चारा. तुला सर्दी येते का बाई? व हँग खँग करू राहिली. याच्या चाऱ्यावर तर फिरवायले कुत्रे. पण हा चारा नाही खवरायला गडी. पे बाबा ते पाणी. हाय 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 हाय. बाहेर पाय तुम पाणी. एकदा बाहेरचे काम उरकले का घरातले काम मग दिवसभर चालले तर चालतात. या जेवण करायला मग सगळे काम उरकले. आता बैलाले पाणी पाजल्यापासून तर कपडे उघडे गेले. हे आहे कपडे. आणि सगळे भांडे कुंडे सगळं उरकलं. आता एकदम निरेपिरे झालं झाडझूड सहित. आणि आमच्या आईची तब्येत बरोबर नसून तरी खाते टमाटे. त्या दिवशी त्याला हिरवगार होतं. आता जरासं लाल लाल कलर पकडला त्याला. बिगर फवाऱ्याचे टमाटे आहेत हे आमच्या दारचे. तुम्हाला झाड दाखवलं होतं त्या दिवशी. चला तर मग मी बी घेतो आता जेवण करून. तुम्ही तर निरा चवीच्या आधारीवरच खाता. आता गरम पाणी किती दिवस पेता हे नाही समजत मला बी. जेवायला तर बसलो निरा चक्रास मारणं चालू आहेत माया. ये घरात जाय दारात, ये घरात जाय दारात. कारण इकडे चालू राहते गॅस. आता गॅस चालू राहते तर गॅसवर टाकेलं मटण. आता माजरले पाहावं लागते. हे पाणी तर चालवलं आता मी. काही असंच जाते माहीत जेवण काय माहीत. आता ये इकडे जाय तिकडे. हे बिलड्डून जा बिलड्डू. भांड्या आहेत ना मंदा. थांब थांब.
खाटू का कचरा आहे व कचरा पाणी. संडासचं बाई पडलंशी ना हाताचं. आता जेवण केल्याशिवाय उठत नाही भाऊ. काही हो आता मटण खाऊ माझं का काही हो. जराशी झोपतो म्हटलं तर नाही आईले पसंत पडलं. उठून दिलं बा पाणी चूल पेटवायले 4 वाजताच. 2 वाजता तर जेवण झालं. ठेवा आता पाणी न पाट पा आता बकऱ्याची वाट. पाणी तर तीच आहे हेच पाणी ठेवून देतो मी. तिलाही फातरच देऊ राहिले का यायले द्यावा पाठवून चरायले हे नाही समजू राहिलं. मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं एकदम मोकेत. मी ठेवलं पाणी आता दादाले पाय धुयाले. व्हिडिओ शूट केला तर लय हाय नाही तर मग काहीच नाही. पण व्हिडिओ घेऊन ठेवतो आता घरात. आणि पिलं कोंडा लागतात बाबा बकरी याच्या पहिले. नाही तर ते तर भंगार पैतीन कुकळला कुकडे. सिद्धे तर फेकून आता सगळा पसारा आहे खाली घसरत नाही अंदर मग. या संध्याकाळचं चहा घ्याले. चहा ठेवला मस्त घट्ट दुधाचा पहिले उठल्याबरोबर आईले दिला करून. आणि आता आम्ही पेतो दोघं बापले का. दादा आले बकऱ्या घेऊन. पण बकऱ्या नाही एवढं कोकणा आणले सोबत. दाखवलं तुम्हाला एवढा चहा पिऊ द्या फक्त. पाहे या बकरीला तर एवढा जीव कावला. हे पा सारे फुलं आणले. फुलं म्हणजे कोकणं एवढे आता कंगवा कुठे गेला काय माहित त्याचा इचऱ्याचा. कंगव्याने इचरले की सगळे निघतात ते डबल मग त्याला चिपकतात. कंगवा कुठे गेला हो. आणि आता पैते उठून ते तिला वाटते काय करते आणि काय नाही मला. पण तिला काही समजत नाही हे कोकणं काढते म्हणून. हे असे उडतात. कंगव्यानं बातच निघतात ते कोकणं. पहिले मला माहीत नव्हतं तर मी हातानं काढो हाताला लय रुतत जात काट्यासारखे मांगाला चिपकले. बसेल होती तर काढलं एवढे एकटीनंच आणले का. नीला कोकणा काकणायतच घुसते बिचारी तिथं तिले ठेव. चला तर मग तुम्ही पा व्हिडिओ मस्त केस आले तेल लावून घेतलं म्या. बकरायचं आलं पाहिजे झालं. आता काही स्वयंपाक करा नाही लागत. आता फक्त व्हिडिओ कटकुट करा आणि झोपा. तुम्ही पा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.